हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन काय दिलेला आहे बघूया. इंटिग्रेशन ऑफ 1/√1 - x² - cos x dx या टाईपचा क्वेश्चन दिला आहे. सर्वात पहिले आपण किती फंक्शन आहे ते बघूया. तर इथं आम्हाला दिसतंय बघा, हे आपलं पहिलं फंक्शन आहे आणि हे आपलं सेकंड फंक्शन आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन फंक्शन दिलेले आहे आणि दोन्ही फंक्शन हे सेपरेट झालेले. कशाने सेपरेट झाले? मायनसने. म्हणजे आपण आपल्या रूल नंबर 2 नुसार काय बघितलं होतं. रूल नंबर 2 काय होता आपला, जर दोन फंक्शन प्लस किंवा मायनस असेल, म्हणजे दोन फंक्शनमध्ये प्लस किंवा मायनस रिलेशन असेल तर ते आपण सेपरेट करतो, म्हणजे त्याचं सेपरेट इंटिग्रेशन घेतो. त्याप्रमाणे आपण हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर बघा, मी आता इंटिग्रेशन सेपरेट करतो दोन्ही फंक्शनचं. सर्वात पहिले आपली स्टेप काय असते, तर आपण जे काही क्वेश्चन दिला त्याला लेट आय मानून आपण ते लिहून घेतो. मग लेट आय इक्वल्स टू आणि मी पुढे फंक्शन लिहिलं इंटिग्रेशन ऑफ जे काही फंक्शन असेल ते. त्यानंतर आता दोन फंक्शन आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये रिलेशन मायनस आहे म्हणून आपण ते सेपरेट करणार आहोत. तर आता मी पहिलं फंक्शन लिहिलं आणि सेकंड फंक्शन लिहिलं. हे अशा प्रकारे मी काय केलं, सेपरेट केलं. सेपरेट करतो म्हणजे काय करतो आपण, तर इंटिग्रेशन साईन लिहायचं, पहिलं फंक्शन लिहायचं, त्यानंतर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. या क्वेश्चनमध्ये काय इथे आता मायनस आहे म्हणून मी काय केलं, मध्ये मायनस, परत इंटिग्रेशन साईन घ्यायचं आणि सेकंड फंक्शन लिहायचं. सेकंड फंक्शन इथं हा कॉस एक्स एक्स्ट्रा आला आहे, तो कन्सिडर नाही करायचा आपल्याला. सेकंड फंक्शन मी ते लिहिलं. आता नंतर याचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला सिम्पली. आता मग पहिलं काय फंक्शन आपलं 1/√1 - x² dx. तर याच्यासाठी माझ्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला. हे कसलं इंटिग्रेशन आहे, साइन एक्सचं. तर म्हणून मी याचा आन्सर डायरेक्ट काय लिहिलं, साइन एक्स. हे झालं माझं पहिल्याचं इंटिग्रेशन, पहिल्या फंक्शनचं. त्यानंतर सेकंड फंक्शन काय आपलं, कॉस एक्स. कॉस एक्सचं आपल्याला इंटिग्रेशन काय माहिती, आपण फॉर्म्युल्यात बघितलं आहे. कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं साइन एक्स. मग त्यामुळे मी डायरेक्ट इथं साइन एक्स लिहिलं आणि मध्ये साइन काय होतं आपलं, मायनस. हे दोघांमध्ये मायनस साइन देऊन टाकायचं. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण दोन फंक्शनचं इंटिग्रेशन घेऊ शकतो बाय युजिंग रूल नंबर 2. 2 नंबरचा रूल आपण वापरला आहे, मी तुम्हाला शिकवलं त्याप्रमाणे. जर इंटिग्रेशनमध्ये प्लस किंवा मायनस असेल रिलेशन तर आपण त्याचं सेपरेट इंटिग्रेशन घेतो आणि नेहमीप्रमाणे आन्सर आल्यानंतर आपण काय करतो, शेवटला प्लस सी लिहितो. तर इथं मी प्लस सी लिहिलं आहे. अशा प्रकारे आपण दोन फंक्शनचं त्यामध्ये रिलेशन प्लस किंवा मायनस असेल तर आपण क्वेश्चन सॉल्व करतो.